हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? मी विशाखा तुमचे विथ रिअल लाईव्ह चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतीच बल्लाळेश्वर बाप्पाच्यांनी प्रार्थना। आणि आज आहे गुरुवार, वीरा विहानला आहे सुट्टी, कारण ना रात्री 2 वाजता आमच्या इथं पूर आला। म्हणजे नदीवरून आंबा नदी आहे ना, तर तिथं पाणी सगळं वाहून जातो पुलावरून, तर त्याच्यामुळे मुलांना भेटले सुट्टी। रात्रीच सगळ्यांचे मेसेज चालू झालेले, व्हिडिओ वगैरे माझे फ्रेंड्स पाठवत होते की सकाळी मुलांना पाठवू नका स्कूलला। आणि स्कूलमधनं नोटीस आली आम्हाला, म्हणजे व्हॉट्सअपला मेसेज सकाळी 6 वाजता आला की स्कूल नाही आज, सगळीकडे पाणी जास्त आहे, त्याच्यामुळे मग सुट्टी दिली। मग मुलांना काही उठवलंच नाही। आणि विहानला काल त्यांचा राग आलेला, त्याच्यामुळे तो जेवला आणि घरी जाऊन झोपला। व तो मला आवडलंच नाही, पप्पा असे बोलले ते की गाडीत जागा नाही होणार। म्हणजे ऍक्च्युली आम्ही बाईकवर जाणार होतो आधी, आणि मग असं विहान असला ना, मग चौघांना पण भिजायला होतं, त्याच्यामुळे हे त्याला बोलले की विहान तू घरीच थांब, आम्ही जाऊन येतो। त्याच्यामुळे त्याला एवढा राग आला, बोलतो पप्पा मी येत नाही, तुम्हीच जा तिघं। तर त्याच्यामुळे मग तसं सगळं झालं, त्याला समजवलं। त्याच्यापुढे त्याला आम्ही मंदिरात घेऊन गेलो, आणि ना पूर्ण सगळे घरातले असतील ना तर बरं वाटतं जायला सुद्धा, एकाला ठेवायचं एकाला नाही न्यायचं। आणि मी दर मंगळवारी जाते तेव्हा कधी कधी मी एकटी जाते, कधी विराला नेते, विहानला जास्त नेताच येत नाही, त्याच्यामुळे मग त्याला नेलं। थोडं बरं वाटलं त्याला सुद्धा मंदिरात गेल्यावर। पाऊस एवढा आहे ना तर मावशी सुद्धा येणार नाही येत आज, त्यांनी सुद्धा आज सुट्टी घेतली, कारण पुलावरनं पाणी गेलं ना की तिथे सुद्धा त्यांच्या गावामधनं येताना प्रॉब्लेम होतो, कारण त्या पुलाच्या दुसऱ्या बाजूला राहतात। मग बरं पडलंय मला आता, कारण ना मी मावशींना संध्याकाळची म्हणजे रात्रीची भांडी मी स्वतःच घासते, त्याच्यामुळे मग तो एक प्रश्न नाही राहत की त्या सकाळी येतील सगळं आवरतील। आणि दुपारची भांडी फक्त त्या घासायला येतात, तर हे बोलतात की असू दे, इमर्जन्सीला वगैरे बरं पडतं त्या असल्या ना, की आजारी वगैरे असलीस, कधी काय प्रॉब्लेम झाला तर त्या पटकन येऊन घासून वगैरे जातात भांडी। मग त्याच्यामुळे मग मी विचार करते की नको सध्या काढायला, आणि आपली पण कशी मग धावपळ होते, मुलांचा अभ्यास वगैरे सगळंच असतं। तर आता वीरा बसले ते पप्पांसोबत बाहेर, आता आलेले आवाज द्यायला। चहा नाश्ता चालू आहे त्यांचा, म्हणजे असंच स्नॅक्स खात आहेत थोडं, आणि चहा दिला त्यांना, तर मी सुद्धा नाश्ता केला। तर आता देवपूजा पण त्यांची झालेली आहे, त्यांनीच केली देवपूजा। मला बोलले मावशी नाही तर तू कपडे वगैरे सगळं धुवून घे, तर मी कपडे थोडेसे हाताने धुतले आणि थोडे मशीनला लावलेत, तर एक बाजूला ड्राय पण होतील आता थोडे, आणि कपडे तर वाळत वगैरे घालून घेईन। तर चला, वीरा पण आवाज देते, तिचं बघते ती कशासाठी आवाज देते ते, आणि आजचा पण फुल डे रुटीन तुमच्यासोबत शेअर करते। होप सो तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडत असतील, तर नक्कीच लाईक करायला विसरू नका, लाईक करा। प्रत्येक वेळेस सांगते तुमच्या लाईकने मोटिवेशन भेटतं। वीरा बसले भांडी गुंडी खेळत। वीरा एवढा घरभर पसारा करतात बाबू, एका ठिकाणी असं एक बाजूला इथं वगैरे करायची, अशी मांडायची आणि मग खेळायची बाबू, हो काय? आणि माझी लादी पण आत्ताच झाली पुसून, आणि कपडे वाळत घातले जातात, म्हणजे मशीनमध्ये होते। मगाशीच बोलली मला मावशी नाही येत, त्याच्यामुळे सगळंच आहे। आणि घरातलं रोजच्या रोज आपलं थोडंफार क्लिनिंग असतंच, तर ते सगळं झालं। आणि देवपूजा आज ते करून गेले, मला बोलले तुझी कामं होतात एक बाजूला, तर मी देवपूजा करून जातो, तर असं सगळं आहे। आणि आता वीरा तू खेळत बस, मी पटकन जेवण करते, ओके? हां, गरम गरम खाऊन घे लगेच। दादूला पण बोलवू मग आपण, कालचं सारण राहिलंय ना, त्याच्या करंजा करू नको? दादूला आवडतात। तू आज टिफिनला नेणार होती ना, सुट्टी भेटली मस्त, पावसामुळे पूर आलाय ना आपल्या तिथं, तुला पप्पा बघायला नेणार होते ना नदीवर, आता थोडा कमी झाला असेल बाबू, रात्री तो खूप होता, मी दाखवते व्हिडिओमध्ये किती आलेलं ते दरवेळेसच नदी भरत असते, आता पूल नवीन बांधले तरी नदी भरते। हे कोकणातला आंबा नदीचं ब्रिज आहे, आणि बघू शकता किती महापूर आलाय। त्याच्याच बाजूला आमचं शेत आहे, तर 3 वाडे आमचे ना पूर्ण पाण्यामध्ये गेले, तर काहीच दिसतही नाही, एवढे वाडी पूर्णपणे पाण्यामध्ये गेले। आणि 2 रस्ते आहेत, म्हणजे पुलाच्या ह्या बाजूनी पाली आहे एका बाजूने, आणि दुसऱ्या बाजूला वाकण मार्ग आहे, त्याच्यामुळे दोन्ही मार्ग बंद झालेत। आणि तुम्ही बघू शकता पूर्ण पाली पाणीमय झाले, जलमय झाले,
आणि रहदारी पूर्णपणे ठप्प होऊन गेले, काही रहदारीचा मार्ग नाही. आणि दुसरं म्हणजे नागोठणे, रोहा, पूर्ण कोकण भाग, महाड सगळीकडेच पूर परिस्थिती आले. त्याच्यामुळे बघू आता, आज पाऊस थांबला तर खूप बरं होईल. सगळे पाणी जेवढा अडून राहिला आहे ना तो सगळा एक बाजूनी वाहून जाईल आणि सर्वांचे मार्ग मोकळे होतील काम करण्यासाठी, वाहतुकीसाठी रस्ता चालू होईल. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. काल वरण केलं ना तेव्हा डाळ थोडी जास्तच भिजत घातलेली मी आणि शिजवून बाजूला ठेवून दिलेली फ्रीजमध्ये. तर त्याचं बघा आमटी केले, छान अशी चिंच गुळाची आमटी केले. एक बाजूला भात घातला, त्याच्यावर त्या 2 भाकरी करणार आहे कारण त्यांना चपाती नकोय. विराला खायची चपाती, विरा विहानला, त्याच्यामुळे चपातीचं पीठ पण मळून ठेवलंय आणि बेसन पिठाचे पोळे बनवणार आहे. तर कांदा कोथिंबीर कापून ठेवले. पीठ आहे कालचा जो मी सारण बनवलेला ना, म्हणजे आपलं गुळ खोबऱ्याचा मोदकासाठी, तर त्याच्या करंजा बनवणार आहे मी. आणि कोशिंबीरची पण तयारी करून ठेवली कारण कोशिंबीर हवे त्यांना. काकडी असली की कोशिंबीर होतेच होते. तर चला पटापट मी आता चपात्या बनवून घेते भात झाल्यावर आणि ते आल्यानंतरच गरमागरम त्यांना भाकरी बनवून देते. अशी चपात्या भाकरी वगैरे झाल्यानंतर मी तयारी काय काय केली ते पण तुम्हाला दाखवलं. तर त्याच्यानंतर मी थोडा वेळ TV बघितला विरासोबत, थोडासा गॅप घेतला कारण हे 2 नंतर येणार होते जेवायला. मग म्हटलं गरम गरमच पोळे तळेल आणि तेव्हाच लगेच करंजा पण करून होतील कारण 3-4च करायचे. विहान काय आला नाही दुपारी जेवायला. मग आमच्या पुरते आता पटापट करते आणि आम्ही पण आता लगेच जेवून घेतो. झाल्या पोळ्या आणि पटापट 2 करंज्या केल्या. विरासारखी हात लावते, ही मोडली एक तिने. म्हटलं जाऊ दे आता, केलेली आहे मोडलीच. मोदकच केलेले बरे पडतात, एवढी मोठी मोठी करंजी तळाला पण होत नाही. मोदक पण केलेत, ते पण टाकते. खूप आवडतात. काल एवढे केले ना तरी मला थोडेसे परत करायला लागले. आलेत ना, भूक लागली त्यांना. चल मोदक करते बाबू मम्मा. चढायचं नाही, फक्त असंच बघ. थांब मी देते, दाखवते झाल्यावर. मॅडम आले, मॅडम. खूप आवडतात ना तुला मोदक. एक करंजी तुटली बघ, तू हात लावून गेलीस ना मगाशी, तुटली ती. शेवटी आता मला मोदकच करायला लागतील ती मोडून. एक छान झाली बघ, मस्त झाली. मस्त मस्त. तू खाणार ना? ओके, खा. पप्पांना मोदक देते. अजून करते 2-3 ना मोदक. कोशिंबीर लवकर. अगं थांब विरा, सगळं उचलू दे इथला. सगळं पसारा झाले बाबू. झाले ते मोदक. पप्पांना आई, हा तुला देते. पप्पांना कडक लागते ना भाकरी, कडक नाही भाकरी. आणि चटणी पाहिजे पप्पांना कालची. खूप आवडली त्यांना, जास्त आवडली. जास्त करायला सांगितली पप्पांनी. मी करंजी घेतले पप्पांना. अगं तू खाणार आहेस का बाबू एवढी? ओके, आता राहू दे. तू चपाती घे. चल, हे बघ तुझ्या छोटे छोटे चपाती आहेत बाबू. हे घे, जा लवकर घे जा. आणि मोदक एक पप्पांना दे, 1-2. पोळा तुला देते हा बाबू. सुरुवात कर, पोळा तळते पटकन. हा, हे घे. पप्पांचे झाले कडक भाकरी, त्यांना दे.
आणि आमटी देते. थांब, तुला बस झालं, पप्पांना द्यायला पाहिजे ना. दिले तुला कोशिंबीर, दि बा पप्पांनी. अरे पण तुझ्या करंजीत जाईल ना ती, सगळी वाट लागेल विरा करंजीची. जा पप्पांना देऊ दे, जा. सगळं एकात एक मगाशीच करा पाहिजे, उगाच थांबली मी. काय भाकरी हवी तुला? अर्धी घ्या, पप्पांना लागेल विरा. तुला चपाती दिले ना तेवढी संपायची नाही. मऊ मऊ भाकरी, एकाला लागते मऊ, एकाला लागते कडक. कुठे माशा माशा येतात ग, पावसाळ्यात माशा येतात बाबू. एक घे पप्पांचं ताटणे, जा. तुला जमेल? गरम आहे. नाही जमायचं ना, मी नेते. चल तू पण बस, चल विरा जेवायला. ओय तू बस. खातेस ना व्यवस्थित? हे घे पोळा आणि मोदक पण. काय खाईल ते खाईन, मी खाईन बाकीचे. कुठे चाललीस तू? शेतावर पाणी बघायला चालली ना? किती आहे शेतावर पाणी बाबा? बघून ये, नाही तर उद्या पण सुट्टी होईल तुमची. जा. नको, शेतावर बघ जा, पाणी का गुरं वगैरे आहेत का बघून ये. बाबा आहेत खालती, लवकर या थोड्या वेळात. विरा गेले घरी, तर मी थोडा वेळ आराम केला. आणि त्याच्यानंतर तर विहान काल ना वडे खाऊन गेलं, तर मला बोलतो मला वडे एवढे आवडले मम्मी की थोडेसे अजून कर. तर मी मगाशीच साबुदाणे भिजत घातले आणि बटाटे वगैरे सगळं एकत्र करून ठेवलंय, कारण शेंगदाण्याचा कूट पण होता. म्हटलं मुलं संध्याकाळी आल्यानंतर ना त्यांना नाश्त्याला देता येईल. तर चला पटकन ते एक बाजूला करून ठेवते. त्याच्यानंतर ना थोडंफार घरातलं पण आवरायचे, भांडी वगैरे लावायचे. भांडी मगाशी घासेपर्यंत मला 4:30 पावणे 5 झाले. त्याच्यापुढे मी 5 वाजता झोपले. विरा लगेच 6 वाजता घरी गेली. मग नव्हते झोपणार, पण मला बसलेले अशीच, तर बसल्या बसल्या मोबाईल बघता बघता झोप लागली एकदम. म्हणजे 15-1 मिनिटांनी उठले लगेच हे करायला आणि झालेलं आहे. तरी आता थोडंफार चपात्या वगैरे काय बनवायचे ते बनवून घेते. आल्यानंतर त्यांना विचारते तुम्हाला काय भाजी वगैरे हवे तशी भाजी बनवेन. थोडीशी आमटी आहे, भात पण आहे, कारण विहान आलाच नाही जेवायला. आता मला डायरेक्ट बोलतो की मी नाश्त्याला येतो. आणि आता 6:30 झालेत, तर विरा विहान यायच्या आधी मी पटकन नाश्त्याचं बनवून घेते आणि त्यानंतर पटकन दिवाबत्ती वगैरे सगळं करायचंय. कालच्या हरकत सगळं साहित्य घेतलंय आणि साबुदाण्यासाठी हा गोळा बनवून ठेवलाय. आता लगेच मी भांडी लावून घेते, कारण व्यवस्थित ड्राय झालेत. पुसून घेते आणि पटापट लावून घेते. विरा विहान आल्यानंतर पटकन गरम गरम त्यांना नंतर तळून देईन. चला. तुम्हाला काय सांगितलंय? पावसाळ्यामध्ये बाहेरचं खाऊ नका. कोणी सांगितलंय तुम्हाला? उद्या सुट्टी भेटायला अशी शक्यता आहे, कारण की नागोठल्याचं पाणी गेला नाही अजून. कुठला पाणी नाही गेला? नागोठल्याचा नाही गेला, आपल्या पालीतला पण नाही गेले. अरे बापरे. उद्या सुट्टी भेटली. शेत कसं आहे? शेतावर कोण नाही. हा, गुरं घाटावरती नशीब माझे. आणि मग वडापाव का घेऊन आलास? ह्याच्यासाठी मी थोडे साबुदाणे परत भिजत घातले. करते आता 3-4 काल खाल्लेस तरी पण करत होती ना. मग आता वडापाव कशाला आणला बाळा? त्रास होईल ना बाहेरचं खाऊन. त्यात आता पूर वगैरे येते आपल्या इथं नांबा नदीला, माहितीये ना कसा काय प्रॉब्लेम झाला. तू बघून आला का पाणी नक्की? कोणावर? बाबांबरोबर गेलेला? दुकानात पप्पा होते. विरा अभ्यास करत आहो. हिची आहे की नाही 29 पासून एक्झाम आहे ना? आता ह्याने वडापाव आणला ना, तर ह्याला बोलली आता वडापाव खाऊन घे. थोड्या वेळाने मी साबुदाणे वडे तळेन. आता बहुतेक तरी पोट त्यांचं आता त्यांनीच सगळ्यांनी भरणार आहे. साबुदाणे वडे, परत दही वगैरे सगळं पाहिजे त्यांना, चटणी पाहिजे. तर म्हटलं आता हे वडे आणलेत, वडेपाव पण 4 घेऊन आले. तर मी त्याला फक्त बोलली मी अर्धाच खाईन, कारण माझा अजून आवाज पण क्लिअर नाही झाला आणि विराला तर देणारच नाहीये, कारण पाऊस आहे. उगाच काही प्रॉब्लेम नको. आणि एवढा पूर वगैरे येतो तरी तू वडापाव खातोयस विरा. काय काय घेणं देणं काय म्हणजे?
खराब होतो सगळं, वातावरण खराब होतं. विहान तेलकट पदार्थ खायचे नाही. घरात बनवलेले एखाद वेळ थोडेसे तरी चालतात. म्हणून मी आता किती दिवस लॉलीपॉप पण नाही केली. वा करू. तर चला पटकन आता आम्ही खाऊन घेतो आणि वीराचं पण थोडासा अभ्यास घेते. कारण ही ना स्वतःहून जास्त करायला बघते अभ्यास आणि आपण दिला ना की खूप कंटाळा करते. तिला मिसिंग लेटर वगैरे आहे ना इंग्लिशमध्ये विहान. चला खायचं आहे. तुला खायचंय वडापाव? नको नकोच खाऊस. बरं आहे नाही बोलते ते. तिला देईन मी थोड्या वेळाने साबुदाणा वडे. आता बघितलं हा कालचेच कपडे घालून फिरतोय विहान. कपडे नव्हते तिथं. रात्री घातलेलं तरी त्याच्यावर झोपला असशील ना, मग बदलले. विहानची झाले एक्झाम आता, तर तो वीराला आता शिकवतोय. कारण 3-4 दिवसांनी वीराची एक्झाम आहे आता. विहान काय देतो तिला? मिसिंग लेटर. सर्कल करायचे पण द्या, गेस करून सर्कल करायचे सेम. आणि त्यांना हे पण आहे CAT कॅट, C डॅश लिहून T मध्ये डॅश लिहायची. असं वेगवेगळे वर्ड्स आहेत ते पण सांग. आणि स्मॉल लिपी पण दे तिला मिसिंग लेटर. हा तिला सांग कशा पूर्ण काउंट करायचं. A बोलायचं, B बोलायचं, C बोलायचं, मग नंतर डॅश असेल तर D. काय लिहून दिले बघू दादानी मिसिंग लेटर ना. A नंतर काय येतं विरा? मग लिही आता तिथे पूर्ण खालपर्यंत लाईन मारायची विरा. हा ओके व्हेरी गुड. C नंतर मग D ना, D येणार ली. मी आता वडे फटाफट तळून घेते. तेल छान तापलंय. विहान जरा भडकलाय वीरावर, कारण ती पटापट लिहतच नाही, हळूहळू. आणि तर स्पेलिंग जाम मिस्टेक करते, येतच नाही तिला. तिच्या मनाने लिहायचं असेल ना तर पटापट लिहिते ती. वीराचा थोडासा अभ्यास घेतला विहाननी, पण वीरा करत नाही ना विहान नीट. बरंच विसरते ना, म्हणजे ती पूर्ण ब्लँकच होऊन जाते ना लिहायला. आपण लिहून दिली ना ABCD तरच प्रॉपर लिहिते वीरा. नाही तर वीरा कसं होणार बाबू? मिसिंग लेटर आहे तुला आता. हा हिचं काय होतं माहितीये का, आपण घेतो ना विहान तेवढ्यापुरते आपल्याला दाखवते करून ती. आणि हिला आता एक्झाम झाल्यानंतर क्लास लावणार आहे मी, कारण मी भरपूर अभ्यास घेते. पण तू मला ना हे करते, उल्लू बनवते ना. हसू नको तू. हसते वर उल्लू बनवते बोलल्यावर. खरंच उल्लू बनवते ती मला. म्हणजे अशी आपण लिहून दिलेलं बरोबर लिहिते, पण तिला सांगितलं ना तू प्रॉपर ABCD लिही तर ती मध्येच ब्लँक होते. या नीला क्लास लावू आपण. ओके हा पण श्रीला पण सांगू आपण. ओके हो, तिथं जरा शिकवतील विरा. तुला अभ्यास सारखा अभ्यास पाहिजे असतो ना, तर तिथं बसून प्रॉपर अभ्यास कर. आहेत अजून तळते एकीकडे. कसे आलेत? विहानच्या आवडीचा खजिना काय असेल याच्यात? गेस कर. खूप आवडतात ना तुला? सर्वात आवडतं, सर्वात. मी म्हणून जास्त गेलेलं माहितीये का सारण. विहान एक दे 3च राहिलेत विहान ते. हा घे, 1 नंबर ना विहान. आता हे एवढं खाऊन तू जेवणार काय विहान? पोट भरला टम एकदम. तर इच्छा आली तर चपात्या केल्या. हा तर असा होता आजचा व्लॉग. आणि उद्या पण बहुतेक यांच्या स्कूलला सुट्टी असेल पुरामुळे. हसू नका, बाकीच्यांचे पण वांदे होतात. रहदारी बंद झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. आणि काय आपल्या शेतात पण भरपूर आहे ना पाणी. बाबांचं सारखं लक्ष आहे तिकडे. आणि तू उद्या सुट्टी पाणी कमी होऊ दे. सगळ्यांना यायला पण प्रॉब्लेम होतो विहान. रहदारी बंद झाली, फक्त पूल पूर्ण रिकाम आहे ना,
पुलाच्या आजूबाजूने पाणी आहे ना भरपूर. तर असा होता आजचा ब्लॉग. तर कसा वाटला तुम्हाला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. काळजी घ्या. आपण लवकर आपण लवकर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.